ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ 11/5/1996 शनिवार पान नंबर 381 या दिवशी बघूया. श्री मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव हे जेव्हा ध्यानस्थ होते व वेद श्लोक व मंत्र म्हणत असताना त्यांच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती बाहेर पडत होत्या. म्हणजे ते अर्ध शरीर स्त्री आणि अर्ध शरीर पुरुष हे जे होते ते ध्यानस्थ बसले होते व वेद मंत्र श्लोक म्हणत असताना त्यांच्या शरीरामधून संपूर्ण शरीरामधून असंख्य कोट्यावधी दिव्य ज्योती बाहेर पडत होत्या. तसेच त्यांची ध्यानस्थ अवस्था मधून उठल्यानंतर व त्यांचा दिव्य शरीराचा 2 नाग निर्मिती होऊन ते आकाशात आदंतरी नृत्य करीत होते. तेव्हा देखील त्या दोन्ही नागांच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य ज्योती बाहेर पडतच होत्या. म्हणजे ते ध्यानस्थ बसले तरी ते संपूर्ण शरीरातून ज्योती बाहेर पडत होत्या. जे त्यांनी 2 नाग रूप घेऊन त्यांनी हे केलं होतं, नृत्य केलं होतं, तेव्हा देखील त्यांच्या शरीरामधून असंख्य ज्योती या बाहेरच पडत होत्या. तसेच दोन्ही नागांचे नृत्य थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा पूर्वीचे स्त्री मानव रूप धारण केले होते व स्त्री मानव यांनी पश्चिम दिशेकडे तोंड करून तपश्चर्या केली. नंतर ध्यानस्थ बसलेले होते व त्यानंतर ते उठले व त्यांनी लगेचच श्री गरुड पक्षीय रूप धारण केले आहे. तोपर्यंत म्हणजे त्यांनी श्री गरुड पक्षी हे रूप धारण करेपर्यंत श्री स्त्री मानव यांच्या संपूर्ण शरीरामधून असंख्य ज्योती या अगणित प्रमाणात बाहेर पडतच होत्या व जेव्हा त्यांनी श्री गरुड पक्षी हे रूप धारण केले तेव्हाच त्यांच्या संपूर्ण शरीरामधून ज्योती निघायच्या थांबल्या आहेत व त्यानंतर श्री गरुड पक्षी हे तेथील चंद्राच्या वरून उडालेले आहेत. म्हणजे त्यांनी गरुड पक्षी हे रूप धारण करेपर्यंत संपूर्ण त्यांच्या शरीरामधून त्या दिव्य ज्योती बाहेरच पडत होत्या. श्री अर्धे शरीर पुरुष व अर्धे शरीर स्त्री मानव यांचे सर्व विधी पूर्ण होत होता तोपर्यंत त्यांच्या संपूर्ण शरीरामधून दिव्य तेजस्वी असंख्य दिव्य ज्योती या बाहेर पडतच होत्या. तो प्रत्येक एका दिव्य ज्योतीपासून पुन्हा कोट्यावधी दिव्य ज्योती या निर्माणच होत होत्या व त्या निर्माण होत असणाऱ्या प्रत्येक दिव्य ज्योती यांनी म्हणजे प्रत्येक दिव्य ज्योतींनी पुन्हा कोट्यावधी सूक्ष्म जीव निर्माण होत होते. म्हणजे त्या जे ज्योती बाहेर पडत होत्या प्रत्येक ज्योतीमधून परत दुसरी ज्योत निर्माण व्हायची, परत ज्योत व्हायची, असे कोट्यावधी ज्योती निर्माण होत होत्या प्रत्येक ज्योतीपासून. म्हणजे प्रत्येक एका ज्योतीपासून असंख्य ज्योती निर्माण होत होत्या व त्यानंतर पुन्हा त्यामधील एका ज्योतीपासून असंख्य कोट्यावधी दिव्य सूक्ष्म जीव निर्माण होत होते. प्रत्येक ज्योतीमधून एक जीव निर्माण होत होता. म्हणजे असे असंख्य कोट्यावधी जीव निर्माण झालेले आहेत व ते सर्व असंख्य दिव्य सूक्ष्म जीव हे वातावरणामध्ये हवामध्ये मिसळून सामील होऊन तेथील म्हणजे वर टोकापासून खाली 2 नंबरच्या पृथ्वीच्या डोंगरावर जेवढी वनस्पती झाडे वगैरे होती त्या सर्व झाडांच्या मुळामध्ये जाऊन एक एक सूक्ष्म जीव विलीन झालेला आहे. त्या पृथ्वीच्या डोंगरावर जेवढी झाडं होती प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये जाऊन ती जीव थांबलेली आहे, म्हणजे तो जीव थांबलेला आहे. त्या पृथ्वीच्या वर जेवढ्या सर्व प्रकारच्या वनस्पती झाडे झुडपे वृक्ष वेली या सर्व झाडांच्या खाली मुळामध्ये जाऊन विलीन झालेले आहेत. त्या पृथ्वीवर जेवढ्या सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत
त्या प्रत्येक वनस्पतीच्या मुळामध्ये जाऊन एक एक सूक्ष्म जीव विलीन झालेला आहे. त्यांच्या मुळात जाऊन कायमस्वरूपी थांबलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जातीचं झाड, वृक्ष, वेली, वनस्पती प्रत्येक झाडाच्या मुळामध्ये जाऊन ते जीव थांबलेले आहेत कायमस्वरूपी. ब्रह्मांडामधील संपूर्ण वातावरणामध्ये दिव्य ज्योती मिसळल्यानंतर त्या ज्योती यांनी वातावरणामधून ब्रह्मांडामधील सर्व 34 पृथ्वीच्या वर येता येता त्या प्रत्येक एका दिव्य ज्योतीने असंख्य प्रमाणात सूक्ष्म जीव हे रूप धारण केलेले आहे. मग त्या ज्या ज्योती होत्या त्या वातावरणामधून प्रत्येक पृथ्वीवर ब्रह्मांडात पसरल्या आणि एका ज्योतीपासून अनेक ज्योती, एका जीवापासून अनेक ज्योत झालेले आहेत. ते सर्व आहेत ना सूक्ष्म जीव जे आहेत ते निर्माण होत असणारे सूक्ष्म जीव संपूर्ण वातावरणामध्ये भरून राहून मिसळून ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीच्या वर आल्या पोचल्या आहेत. तो प्रत्येक सूक्ष्म जीव यांनी प्रत्येक पृथ्वीच्या डोंगराचे वर सर्व प्रकारच्या जेवढ्या वनस्पती, झाडे, वृक्ष, वेली या प्रत्येक झाडाच्या मुळात जाऊन थांबल्या, विलीन झालेले आहेत. ते सूक्ष्म जीव पुन्हा त्या झाडामधून बाहेर निघालेले नाहीत. काही सूक्ष्म जीव हे वातावरणामध्ये तसेच मिसळून वावरत राहिलेले होते. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर जेवढ्या वनस्पती आहेत प्रत्येकाच्या मुळात जाऊन एक एक जीव थांबलाय आणि जे काही शिल्लक होते ते तसेच वातावरणामध्ये कायमस्वरूपी राहिलेले आहेत ते जीव. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील डोंगराचे वरील प्रत्येक वनस्पतीमध्ये त्या सूक्ष्म जीव यांनी प्रवेश करून विलीन झाल्यामुळे प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड हे कोणत्या ना कोणत्या रोगाचे वर, महाभयंकर आजाराचे वर प्रभावी औषध अत्यंत गुणकारी ठरलेले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक वनस्पती, प्रत्येक झाड, प्रत्येक हे जे आहे ना त्याचं झाड, पान, फूल हे कोणत्या ना कोणत्या रोगावरती औषधी वनस्पती निर्माण झालेल्या आहेत त्यावेळेस. आणि एकदा झाल्यात परत ब्रह्मांड संपेपर्यंत होणार नाही. म्हणजे सुरुवातीला त्यांनी ब्रह्मांड निर्माण करतानाच त्या औषधी वनस्पती निर्माण केलेल्या आहेत. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील डोंगराचे वरील प्रत्येक एक झाड म्हणजे प्रत्येक एका जातीचे एक झाड, वनस्पती ही एकाच रोगाचे वर, आजारावर गुणधर्म असणारी गुणकारी ठरलेली आहे. प्रत्येक झाड प्रत्येक एका औषधावर गुणकारी ठरलेले, अत्यंत प्रभावी अशी प्रभावी गुणकारी औषधी वनस्पती असते. म्हणजेच पूर्णपणे ते झाड हे त्या ठराविक एकाच रोगाचे वर गुणकारी ठरत आहेत. ते झाडाचं पान, फूल, मूळ जे काय असेल ते सगळं ते एकाच रोगावरती अत्यंत गुणकारी आहे. श्री मूळ शक्ती यांनी अगोदर जे काही सूक्ष्म जीव, सूक्ष्म रोग जंतूमुळे ब्रह्मांडामधील सर्व पृथ्वीवरील म्हणजे सर्वत्र पशु, पक्षी, प्राणी व वनस्पती यांच्यावर रोगराई आजार निर्माण केलेले आहेत. म्हणजे त्या मूळ शक्तीने अगोदर जे ब्रह्मांडावरती जे सूक्ष्म जीव निर्माण केले, रोगजंतू वातावरणामध्ये निर्माण करून ठेवलेले होते. त्या प्रत्येक रोगराई आजार निर्माण केलेले आहेत. त्या सर्व रोगराई आजारावर या सर्वांच्यावर औषधी इलाज, उपाय म्हणून वेद, श्लोक व मंत्र यामधून असंख्य ज्योती निर्माण करून त्यांच्यामधून पुन्हा सूक्ष्म जीव निर्माण करून ते सूक्ष्म जीव हे झाडामध्ये, वनस्पतीमध्ये विलीन होऊन त्यांनी निर्माण केलेल्या सर्व आजाराचे वर गुणकारी ठरलेले आहेत. म्हणजे जे अगोदर जे रोगराईचे जे जंतू निर्माण केलते त्याच्यावर इलाज म्हणून हे सूक्ष्म जीव निर्माण केलेले आणि ते
प्रत्येक झाडामध्ये आहेत. त्यावेळी जेवढी निर्माण झालेली झाडं ते सूक्ष्म जीव हे झाडामध्ये वनस्पतीमध्ये विलीन होऊन त्यांनी निर्माण केलेल्या सर्व आजाराचे वर गुणकारी ठरलेले आहेत. म्हणजेच सर्व आजाराचे वर श्री परमेश्वर श्री मूळ शक्ती यांनीच गुणकारी औषधी वनस्पती निर्माण केलेले आहेत. त्यांनीच आयुर्वेदिक औषधे निर्माण केलेली आहेत. कालांतराने मानवाने वनस्पतीपासून वेगवेगळ्या रोगाचे वरील वेगवेगळे औषधे निर्माण केलेले आहेत. प्रत्येक झाडावरती एक एक गुणकारी औषध निर्माण त्यावेळेसच करून ठेवलेले आहेत. मग मानवांनी त्यानंतर अजून वेगवेगळे शोध लावून अजून आयुर्वेदिक औषधं त्या झाडांवरती निर्माण केलेले आहेत. प्रत्येक आजारावरती एक झाड एक गुणकारी औषध आहे. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर जेवढे काही रोग आजार व्याधी निर्माण झालेले आहेत त्या सर्व रोगांचे आजारांचे वर औषधी वनस्पती प्रभावी गुणकारी औषधे निर्माण झालेले आहेत केलेली आहेत. तसेच ज्या काही वनस्पती झाडे आहेत त्या झाडांच्या मुळामध्ये हे सूक्ष्मजीव यांनी प्रवेश करून विलीन झालेले नाहीत. त्या वनस्पती झाडे ही काही ठराविकच झाडे हे विषारी ठरलेले आहेत. म्हणजे त्याच्यानंतर ज्या काही औषधी म्हणजे वनस्पती उगवलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय ते जीव गेलेले नाहीत सूक्ष्मजीव. त्याच्यामुळे त्या औषधी ती झाडांमध्ये काय औषध नाही, मग ते विषारी ठरलेले आहेत. नंतरची जी झाडं निर्माण झालेली आहेत ती विषारी झाडं आहेत. त्यात काय औषधी गुणधर्म नाहीत. ती झाडं विषारीच आहेत. त्याचबरोबर बराच काळ गेल्यानंतर कालांतराने काही कारणास्तव जी झाडे निर्माण झालेली आहेत त्या झाडांच्या मध्ये या सूक्ष्मजीव यांनी प्रवेश करून विलीन झालेले नाहीत. ती झाडे कालांतराने काही कारणास्तव निर्माण झालेली झाडे वनस्पती देखील विषारी ठरलेले आहेत. म्हणजे त्यानंतर जे काय झाडे निर्माण झाले ते काय औषधी वनस्पती नाहीत, ते विषारी झाडे ठरलेले आहेत. कारण या सूक्ष्मजीव यांची नवीन निर्मिती झालेली नाही व पुन्हा केव्हाही या सूक्ष्मजीवांची निर्मिती होणार नाही. त्यामुळे नवीन निर्माण झालेली झाडे वनस्पती या विषारी आहेत. उदाहरणार्थ कनेरी हे झाड ही वनस्पती नंतर निर्माण झालेले असल्यामुळे हे सूक्ष्मजीव यांनी त्या वनस्पतीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. त्या झाडामध्ये सूक्ष्मजीव विलीन न झाल्यामुळे कनेरी हे झाड विषारी ठरलेले आहे, विषारी आहे. म्हणजे थोडक्यात कनेरी झाड आपल्या दारात आहे बघा. त्या झाडामध्ये ते काय सूक्ष्मजीवाने प्रवेश केलेला नाही, ते नंतर निर्माण झालेलं आहे. मग ते विषारी ठरलेले म्हणजे ते झाड विषारी आहे. बघा खेड्यापाड्यात अजून पण लोक कनेरीच्या झाडाचे मुळी उगाळून प्यायला देतात कशात पण, माणूस मरतो. त्या झाडात संपूर्ण नागाचं विष भरलेलं आहे कनेरीच्या झाड. मग अजून पण खेड्यापाड्यात ते चालूच आहे. त्या झाडाच्या मुळ्या अशा उघडून द्यायच्या प्यायला, पाहुणा आला कोण काय दुष्पण असेल त्याला. ब्रह्मांड निर्मितीच्या वेळेसच श्री मूळ शक्ती यांनी जेवढ्या वनस्पती निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व वनस्पतीमध्ये सूक्ष्मजीव यांनी प्रवेश करून विलीन झाल्यामुळे तेव्हा जेवढ्या काही वनस्पती होत्या त्या सर्व औषधी गुणधर्म गुणकार्य वनस्पती निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर ज्या वनस्पती निर्माण झाल्या आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीव यांनी प्रवेश न केल्यामुळे त्या सर्व वनस्पती या विषारी आहेत व कालांतराने निर्माण झालेल्या वनस्पती देखील विषारी आहेत. त्यावेळेस ज्यांनी निर्माण केल्या वनस्पती त्याच औषधी ठरलेले आहेत. नंतर जे काही निर्माण झाल्या त्यात नाहीये. म्हणजे नाही का आता हल्ली बघा एका झाडाच्या रोपाला दुसऱ्या झाडाचा रोप लावून ते हे करतात.
ब्रह्मांडामध्ये या सूक्ष्म जीवांची निर्मिती ही एकदा झालेली आहे, पुन्हा केव्हाही होणार नाही. जर त्यांची पुन्हा निर्मिती झाली नाही तर औषधी वनस्पती ह्या ब्रह्मांडामध्ये शिल्लक राहणारच नाहीत. म्हणून मानवाने प्रत्येक झाडाचे वनस्पतीचे महत्त्व ओळखून वागले पाहिजे. म्हणून मानवाने वृक्षतोड करू नये, जंगले तोडून नष्ट करू नयेत. जर जंगले तोडली, वृक्ष तोडले, नष्ट केले तर सर्व औषधी वनस्पती या नष्ट होतील. त्यामुळे ब्रह्मांडामधील सर्व पशु पक्षी प्राणी व इतर सर्व जीव सृष्टी, मानव वगैरे हे देखील सर्व नष्ट होतील. कारण कोणत्याही रोगाचे वर आजाराचे वर औषध शिल्लक राहणार नाही. नैसर्गिक औषध, श्री परमेश्वर निर्मिती औषध हे मिळणार नाही. म्हणून मानवाने वृक्षतोड करू नये. मानवाने झाडे वनस्पती वाचवली, जगवली व सांभाळली पाहिजेत. हे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण म्हणजे सर्व जीवसृष्टी जगणार आहे, जिवंत राहणार आहे. पुन्हा सूक्ष्म जीव, औषधी वनस्पती निर्माण होणार नाही. म्हणजे त्यांनी फार सुंदर सांगितले. प्रत्येक माणसाने झाड हे वाचवलंच पाहिजे. झाड वाचलं तरच आपण वाचणार आहे. असे आपण झाडं तोडत 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 काय होणार, सगळ्या औषधी वनस्पती नष्ट होणार. मग नंतर काय ते निर्माण करणार नाहीत. मग त्याच्यावरती पशु पक्षी प्राणी मानव यांना काय औषध मिळणार नाही, कारण त्यांनी एकदाच निर्माण केलेलं. वाहतात की नाही वाहतात तर हो वाहतात. 2-3 कलरचे येतात. पण हे जे आहे ना औषधी वनस्पती आहेत, तर हे आपण झाडं वाचवले पाहिजे, जगवले पाहिजेत, सांभाळले पाहिजेत. नाहीतर मग औषधच शिल्लक राहणार नाही आणि मग संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होऊन जाईल. कारण परमेश्वर निर्मित औषध आहे ते औषध परमेश्वराने एकदाच निर्माण केलेले, परत केलेलं नाहीये. आज रोजी प्रसाद कौल मधून माहिती उपलब्ध होत असताना गाभाऱ्यामधील श्री आईसाहेब जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट त्यांनी खाली पाडला आहे. म्हणजे त्यांनी आपल्या डोक्यावरचा मुकुट सोडून सांगितले आहे, ग्रंथामधील लिखाणासाठी उपलब्ध होत असणारी माहिती सत्य आहे, असा प्रसाद कौल दिला आहे. म्हणजे हे जेव्हा सांगितलं ना महाराजांनी, तेव्हा गाभाऱ्यात जी मूर्ती आहे जोगेश्वरी देवीची, त्यांच्या डोक्यावर जो चांदीचा मुकुट आहे तो त्यांनी असा धाप दिशी खाली पाडला, सोडूनच दिला. आता त्यांनी ते सांगितले जे आहे ते सत्य आहे, माणसाने तसं सांभाळलं पाहिजे. झाडाचं सांभाळ रक्षण करणं महत्वाचं आहे, असं त्यांनी ते ह्याच्यातून सांगितलं. थोडक्यात प्रसाद दिला त्यांनी, कौल दिला. ब्रह्मांडाच्या वर टोकावरची पृथ्वी आहे, त्याच्या खालची म्हणजे वर पासून खाली 2 नंबर पृथ्वीच्या चंद्राचे वर सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून श्री गरुड पक्षी हे तेथून उडाले व ब्रह्मांडामध्ये कोणत्याही सूर्याचे वर, चंद्राचे वर, अगर पृथ्वीचे वर न थांबता तेथील चंद्राचे वरून उडून सर्वात खाली तळाची पृथ्वी म्हणजे वर टोकापासून खाली 12 नंबर पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्री गरुड पक्षी हे सरळ कोठेही न थांबता येऊन थांबले. म्हणजे वरच्या पृथ्वीवरून जेव्हा ते चंद्रावर होते सगळ्यात वरच्या, त्याच्यावरून जे तो गरुड पक्षी उडाला ते कुठंच थांबला नाही. म्हणजे कुठल्या सूर्यावर नाही, चंद्रावर नाही, पृथ्वीवर थांबला नाही, डायरेक्ट सरळ खाली आला आणि सरळ कुठेही न थांबता खाली आला आणि गरुड पक्षी हा तिथून कुठेही न थांबता 12 नंबरच्या सगळ्यात खाली जो 12 नंबरचा सूर्य आहे त्याच्यावर गरुड पक्षी येऊन थांबला. तेथे त्याने कोणताही विधी केला नाही, लगेच तेथून उडाला तो गरुड पक्षी.
तेथून सूर्याच्या वरून गरुड पक्षी उडाला व त्यांनी लगेचच श्री मूळ ज्योतीचे तेजस्वी रूप धारण केले. मग तो गरुड पक्षी जो वरतून उडाला तो कुठंच थांबला नाही, सरळ खालच्या सूर्य येऊन थांबला आणि तिथं त्याने मूळ ज्योतीचं रूप धारण केलं त्या गरुड पक्षाने. आणि ती मूळ ज्योत ही तेथून सरळ खाली 12 नंबर पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्याच्या वर आली. ती ज्योत जो सगळ्यात खालचा समुद्र आहे 12 नंबरचा, त्या समुद्राच्या वरती ज्योत आली व समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश करून गुप्त झाली. मग त्या समुद्राच्या पाण्याच्या वर आली, त्या पाण्यामधून समुद्राच्या पाण्यामधून खाली जाऊन पृथ्वीच्या पोटात जाऊन गुप्त झाली ती मूळ ज्योत. श्री दिव्यत्व शक्ती यांनी म्हणजे त्यांच्या मूळ ज्योतीने वरचे संपूर्ण अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण केलेले आहे. दिव्यत्व शक्ती यांनी काय, वरचं जे आपलं संपूर्ण ब्रह्मांड आहे त्यांनी निर्मिती त्यांची पूर्ण झालेली आहे अर्ध्या ब्रह्मांडाची. व नंतर श्री मूळ ज्योत ही पुन्हा केव्हाही पृथ्वीच्या बाहेर आलेली नाही. त्यानंतर ती ज्योत जी पृथ्वीच्या पोटात शिरली ती परत काय पृथ्वीच्या वर आलेली नाही. श्री दिव्यत्व शक्ती यांची दिव्य तेजस्वी मूळ ज्योत ही काही काळानंतर श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत त्यांच्याकडून काही कार्य करून घेण्यासाठी बाहेर श्री दिव्यत्व शक्ती यांची ज्योत आलेली आहे. म्हणजे त्यानंतर बराच काळ गेल्यानंतर ही श्री दिव्यत्व शक्ती यांची ज्योत होती ना, त्यांनी निर्मिती केलेली आहे सगळी. काही काळ गेल्यानंतर श्री परमेश्वरी शक्ती जी आहे त्यांच्याकडून कार्य करून घेण्यासाठी ती समुद्राच्या पाण्यातून वर आलेली पृथ्वीच्या पोटातून. व श्री दिव्यत्व शक्ती यांची वरचे अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झालेली आहे. फक्त तेवढंच ते वरती आलेले आहेत परमेश्वरी शक्ती यांच्याकडून काम करून घेण्यासाठी. श्री परमेश्वरी शक्ती आहेत त्या 7 शक्ती मिळून श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची निर्मिती होऊन कालांतराने श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची म्हणजेच त्यांच्या दिव्य तेजस्वी ज्योत, दिव्य तेजस्वी 2 ज्योती हे आपले कार्य करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या वर आलेले आहेत. मग हे दिव्यत्व शक्तीचं ते पूर्ण झाल्यानंतर परमेश्वरी 7 शक्ती आहेत त्या 7 शक्ती मिळून शिवशंकर यांची निर्मिती झालेली आहे आणि मायावी शक्तीपासून विष्णू यांची निर्मिती झालेली. मग काही काळ गेल्यानंतर कालांतराने श्री शिवशंकर आणि श्री विष्णू या दोघांची ज्योत समुद्राच्या पाण्याच्या वर आलेली आहे, 2 ज्योती. श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची म्हणजे त्यांच्या दिव्य तेजस्वी 2 ज्योती या आपले कार्य करण्यासाठी समुद्राच्या पाण्याच्या वर आलेल्या आहेत. काही काळ गेल्या या 2 ज्योती वर आल्या म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती दिव्यत्व शक्तीने पूर्ण केली. वातावरण, चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी त्यावेळेचे. त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यावर श्री शिवशंकर आणि विष्णू या दोघांच्या ज्योती समुद्राच्या पाण्याच्या वर आल्या. श्री परमेश्वरी 7 शक्ती आहेत त्या 7 शक्तींची माहिती कल्पना श्री दिव्यत्व शक्ती यांना होती. श्री दिव्यत्व शक्ती ज्याप्रमाणे सुरुवातीपासून वातावरणामध्ये अदृश्य रूपाने वावरत होत्या, श्री परमेश्वरी 7 शक्ती ज्या आहेत त्या दिव्यत्व शक्ती त्यांच्याप्रमाणे वातावरणात अदृश्य रूपाने वावरत होते आणि ते बघत होते कशी कशी निर्मिती करतात. त्याचप्रमाणे श्री परमेश्वरी 7 शक्ती या देखील अदृश्य रूपाने वातावरणामध्ये वावरत होत्या. श्री दिव्यत्व शक्ती यांनी ब्रह्मांड निर्मितीसाठी श्री परमेश्वरी शक्ती यांना बोलावले नाही किंवा त्यांची कोणतीही मदत घेतलेली नव्हती. श्री दिव्यत्व शक्ती यांना त्यांच्या मदतीची गरज आवश्यकता वाटत नव्हती. दिव्यत्व शक्तीने जे ब्रह्मांड निर्माण केलं त्यासाठी त्यांनी काय परमेश्वरी शक्तीची मदत घेतली नाही, त्यांना काय गरज वाटली नाही.
त्यांनी एकट्याने त्यांच्या हिशोबाने केले सगळं. त्यांना काय आवश्यकता वाटत नव्हती परमेश्वरी शक्तीची. श्री दिव्यत्व शक्ती हे ब्रह्मांड निर्मिती करीत आहेत हे श्री परमेश्वरी सात शक्ती यांना माहीत होते. ते शांत बसून पाहत निरीक्षण करीत होते. परंतु श्री परमेश्वरी सात शक्ती यांना श्री दिव्यत्व शक्ती हे ब्रह्मांड कसे निर्माण करीत आहेत ते काही कळत नव्हते. श्री दिव्यत्व शक्ती यांच्या कार्याचा त्यांना अंत शोध लागत नव्हता. श्री परमेश्वरी सात शक्ती यांना काही कळत नव्हते. परमेश्वरी सात शक्तीच्या वातावरणात आदृश्य रूपाने वावरत होत्या. हे दिव्यत्व शक्ती कसं कसं ब्रह्मांड निर्माण करतायत हे बारीक निरीक्षण करत होते, पण त्यांच्या डोक्यात काही शिरत नव्हते कसं कसं काय काय करतात. म्हणजे त्यांना त्यांचा काय अंत लागत नव्हता. थोडक्यात ते कसं करतात काय करतात फक्त बघत होते, पण काय त्यांच्या डोक्यात शिरत नव्हतं. त्यांच्या डोक्यामध्ये काही शिरत नव्हते. ते श्री दिव्यत्व शक्ती यांची निर्मिती कार्याकडे हताश नाराज होऊन केविल वाजलेल्या नजरेने पाहत बसून होते. त्यांना काही कळत नव्हते. त्यांच्या काही डोक्यातच शिरत नव्हते. ते आपले फक्त बघत होते. काही कळत नव्हतं. श्री परमेश्वरी शक्ती या ज्या सात शक्ती आहेत या श्री दिव्यत्व शक्ती यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारे सामना विरोध करू शकत नव्हते. परमेश्वरी शक्ती या काय दिव्यत्व शक्तीबरोबर काय विरोध करू शकत नव्हते त्यांना, कारण त्यांची तेवढी ताकदच नव्हती. श्री परमेश्वरी सात शक्ती या श्री दिव्यत्व शक्ती यांच्यावर आपल्या मनामधून अतिशय रागवण होत्या. या परमेश्वरी सात शक्ती ते त्यांच्यावर रागवणच होते. दिव्य शक्तीत त्यांना काही ती किंमतच देत नव्हते ना. त्यांच्या मनानेच सगळं चाललं होतं, म्हणून ते मनामधून हे होते. परंतु श्री परमेश्वरी सात शक्ती यांना श्री दिव्यत्व शक्ती यांच्यावर विजय मिळवायचा होता. त्यांनी निर्माण केलेल्या ब्रह्मांडाचा ताबा मिळवायचा होता. त्याच्यावर राज्य करावायचे, सत्ता गाजवायची होती. कोणाला? परमेश्वरी शक्तीला. म्हणजे यांनी जेवढं निर्माण केलं ते सगळं हिसकावून घ्यायचं आणि आपण त्याचा मालक व्हायचा, हा त्यांच्या डोक्यात. त्यांनी निर्माण केलेले ब्रह्मांड श्री परमेश्वरी सात शक्ती यांना आपल्या ताब्यात मिळवून त्याच्यावर आपल्याप्रमाणे सत्ता गाजवायची, राज्य करायचे. म्हणून श्री परमेश्वरी सात शक्ती या अतिशय शांतपणे हताश होऊन केविलवाण्या नजरेने पाहत होते. परंतु श्री परमेश्वरी सात शक्ती हे अतिशय धोरणी, कावेबाज, राजकारणी हुशार असल्यामुळे ते मनामधून अतिशय चिडलेले असताना देखील शांत बसून होते. श्री परमेश्वरी सात शक्ती या श्री दिव्यत्व शक्ती यांच्याबरोबर भांडत नव्हते. गप्प बसून मनामध्ये राजकारण करण्याचा विचार करीत शांत गप्प बसून होते. म्हणजे ते बारीक नजर ठेवून होते, सगळं बघत होते. ते काय त्यांच्याशी भांडू शकत नव्हते आणि युद्ध पण करू शकत नव्हते. त्याच्यामुळं मग ते अगदी असं पण राजकारणी धोकेबाज होते. ते असं कावेबाज नाही का असतात तसं. अतिशय चिडलेले होते, पण काहीच करू शकत नव्हते. गप्प बसून आपलं बघत होते. राजकारण कसं करता येईल त्याचा विचार करत होते. म्हणजे नाही का कसं आपल्या मिळवता येईल ते. श्री दिव्यत्व शक्ती यांनी वरचे अर्धे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी आपले कार्य सुरू करण्याचा विचार करीत होते. म्हणून त्यांनी श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची दिव्य तेजस्वी ज्योत या दोन्ही ज्योती समुद्राच्या पाण्याच्या वर येऊन श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची निर्मिती करून आपले कार्य सुरू करण्याचा विचार करीत होते. त्यांच्या अगोदर श्री परमेश्वरी सात शक्ती व श्री दिव्यत्व शक्ती यांच्या काही वाटाघाटी चर्चा झालेल्या आहेत. म्हणजे यांचं अर्ध ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर परमेश्वरी शक्ती यांचं कार्य सुरू करायचं होतं ना, म्हणून त्यांनी श्री शिवशंकर आणि विष्णू यांची दिव्य निर्मिती केली. आणि त्या पाण्याच्या वर आल्यावर श्री शिवशंकर आणि विष्णू यांचं कार्य सुरू करण्याचा विचार करीत असताना त्याच्या अगोदर
श्री परमेश्वरी सात शक्ती आणि दिव्यत्व शक्ती यांच्याबरोबर मीटिंग झाली, चर्चा झाली, काही वाटाघाटी झालेल्या आहेत. श्री दिव्यत्व शक्ती हे ब्रह्मांड निर्मितीचे कार्य करीत होते तेव्हा श्री परमेश्वरी सात शक्ती या केव्हाही त्यांना आडव्या आलेल्या नव्हत्या. त्यांना कोणत्याही प्रकाराने त्यांनी त्रास दिलेला नव्हता. श्री परमेश्वरी सात शक्ती ह्या शांत गप्प बसून फक्त हताशपणे पाहत थांबून होते. ते कुठलाच विरोध करू शकत नव्हते ना, फक्त बघत शांत बसून होते. कुठला विरोध करत नव्हते, काहीच नाही असं. श्री दिव्यत्व शक्ती यांची ब्रह्मांड निर्मिती पूर्ण झाल्यानंतर वरचे संपूर्णपणे अर्धे ब्रह्मांड हे शांतपणे सुरळीत व्यवस्थित चालू होते. सर्वत्र शांतता होती. सर्व ब्रह्मांडाचे व्यवहार सुरळीतपणे चालू होते. सर्व सूर्याचे, चंद्राचे, पृथ्वीचे कार्य दिवस रात्र व्यवस्थित होत होते. वेळेवर पाऊस, उन्हाळा, पावसाळा व्यवस्थित होत होता. सर्व पशु, पक्षी, प्राणी व इतर सर्व प्राणी, वनस्पती, सर्व जीवसृष्टी अतिशय आनंदी व्यवस्थित होती. श्री दिव्यत्व शक्ती यांनी निर्माण केलेले दैव दैवते आपले व्यवस्थित सुरळीतपणे कार्य करीत होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. वरचे संपूर्णपणे अर्धे ब्रह्मांड भरून अतिशय आनंदी, समाधानी, चैतन्यपूर्ण वातावरण होते. सर्व जीवसृष्टी सुखी आनंदी होती. यांनी जे निर्माण केलेलं होतं अर्ध ब्रह्मांड म्हणजे आपलं, ते जे सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पाऊस पाणी वेळेवर, संपूर्ण जीवसृष्टी आनंदी, सुखी, समाधानी, वेळेवर पाऊस पडत होता. दिवस रात्र सगळं व्यवस्थित चाललं होतं. पशु पक्षी प्राणी सगळे आनंदी होते. सगळं म्हणजे समाधानी वातावरण होतं. श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी सर्वत्र सुरळीत आनंदी वातावरण होते तेव्हा त्यांनी आपले राजकारण करण्यास सुरुवात केली. म्हणजे जेव्हा सगळं व्यवस्थित चाललंय तेव्हा परमेश्वरी शक्ती काय केलं, मुद्दामून काहीतरी खुचपट काढायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी आपलं राजकारण करायला सुरुवात केली. सर्वत्र गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालू लागले. श्री दिव्यत्व शक्ती यांनी निर्माण केलेली सर्व दैव दैवते, पंचमहाभूते, वनस्पती, सर्व पशु पक्षी प्राणी व इतर सर्व प्राणी म्हणजे सर्वत्र सर्व जीवसृष्टीस, निसर्गास त्रास देण्यास सुरुवात केली. विनाकारण सर्वांना उपद्रव देण्यास, काही कारण नसताना त्रास देण्यास, उपद्रव करण्यास त्यांनी सुरुवात करून सर्वत्र गोंधळ घालू लागले होते. म्हणजे काही कारण नसताना सगळ्यांना त्रास द्यायला लागले, उपद्रव करायला लागले. सगळ्यांना असं काही कारण नसताना गोंधळ घालायला लागले ते. श्री दिव्यत्व शक्ती यांनी श्री परमेश्वरी सात शक्ती यांना बोलावून घेतले व या दोघांच्या मध्ये शांतपणे बसून चर्चा करून काही वाटाघाटी केलेल्या आहेत. तेव्हा श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी श्री दिव्यत्व शक्ती यांना काही अटी घातल्या आहेत. त्या अटी श्री दिव्यत्व शक्ती यांना मान्य कराव्या लागलेल्या आहेत. दोघांची एक विचार झाल्यानंतर श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी त्रास देण्याचा, गोंधळ उपद्रव करण्याचा थांबवले आहेत. मग त्यानंतर दिव्यत्व शक्ती आणि परमेश्वरी शक्ती यांची चर्चा झाली, वाटाघाटी झाली शांतपणे. आणि मग परमेश्वरी शक्ती यांनी त्यांना काही अटी घातल्या. मग त्या अटी दोघांनी मिटून अशा हे केला. दिव्यत्व शक्ती यांना त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या. त्यानंतर परमेश्वरी शक्ती आज शांत झाल्या, काय कोणाला त्रास द्यायला तयार नाही. त्यानंतर परमेश्वरी शक्ती त्रास द्यायचा, गोंधळ घालायचं सगळं थांबवलेलं आहे. घ्यायचं का पुढं? 14/5/1996 मंगळवार 386 पान नंबर. श्री दिव्यत्व शक्ती वातावरणामध्ये अदृश्य रूपाने वावरत होत्या. त्याचप्रमाणे
श्री परमेश्वरी सात शक्ती या देखील वातावरणामध्ये अदृश्य रूपाने वावरत होत्या. मग दिव्यत्व शक्ती वातावरणात अदृश्य रूपाने वावरत होत्या, त्याचप्रमाणे परमेश्वरी सात शक्ती या देखील वातावरणामध्ये अदृश्य रूपाने वावरत होत्या. त्या सर्व शक्तींची ताकद शक्ती ही एक सारखीच असून त्यांनी श्री सद्गुरू करून घेतलेला नव्हता. म्हणजे दिव्यत्व शक्तीने पण नाही, परमेश्वरी शक्तीने पण नाही, कोणीच सद्गुरू करून घेतलेला नव्हता, पण ताकद सगळ्यांमध्ये सारखीच होती. श्री परमेश्वरी सात शक्ती यांना असे वाटत होते की आपण वातावरणामध्ये ब्रह्मांड निर्माण करावे, परंतु त्यांनी तसा कोणताही प्रयत्न केलेला नव्हता. व श्री दिव्यत्व शक्ती यांना ब्रह्मांड निर्माण करावायचे सुचवलेले होते व त्यांनी तसा प्रयत्न देखील केला होता. परमेश्वरी शक्तीला वाटायचं आपण ब्रह्मांड निर्माण करावं, पण त्यांनी तसा काही प्रयत्न केला नाही. आणि दिव्यत्व शक्ती ज्या होत्या त्यांनी ब्रह्मांड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी निर्माण केलं ब्रह्मांड, पण यांना परमेश्वरी शक्तीला काय भागवणार आहे. श्री दिव्यत्व नव शक्ती व श्री परमेश्वरी सात शक्ती या सर्व शक्ती एकत्रित येऊन त्यांची बैठक व चर्चा झालेली आहे. परंतु या चर्चामध्ये ब्रह्मांड कोणी निर्माण करावायचे व या सर्व शक्तींचा प्रमुख कोण असावे अशी चर्चा होत असताना श्री परमेश्वरी सात शक्ती यांना वाटत होते आपण ब्रह्मांड निर्माण करावायचे व सर्व शक्तींच्या मध्ये आपण प्रमुख असावे. या कारणावरून श्री दिव्यत्व नव शक्ती व श्री परमेश्वरी सात शक्ती यांच्यामध्ये नेता निवडण्याच्या कारणावरून बराच वाद व भांडणे झाली व त्यांच्या दोघांच्या मध्ये वातावरणातच युद्ध सुरू झाले होते. सर्व शक्ती या मानवरूप घेऊन वातावरणामध्ये युद्ध करायला लागले होते. म्हणजे दिव्यत्व नव शक्ती आणि परमेश्वरी सात शक्ती यांची बैठक चर्चा झालेली होती. तरी देखील ब्रह्मांड कोणी निर्माण करायचे, हे जे ब्रह्मांड कोणी निर्माण करायचे व या सर्व शक्तींचा प्रमुख नेता कोण असणार, चर्चा ही होत असताना सात शक्ती यांना काय वाटायचं आपण व्हावं, आणि दिव्यत्व शक्तीला काय वाटायचं आपण व्हावं. त्या शक्तीच्या मध्ये कोण व्हावं याच्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला, बरेच भांडणं झाली आणि मग त्यांचं शेवटी वातावरणाने शक्ती युद्ध सुरू झालं. परमेश्वरी सात शक्ती आणि दिव्यत्व नव शक्ती यांच्या मानव रूपामध्ये युद्ध करू लागले ब्रह्मांडात. या सगळ्या शक्ती वेगळ्या आणि परमेश्वरी शक्ती वेगळी. श्री दिव्यत्व नव शक्ती यांनी प्रथम युद्धात सुरुवात केलेली आहे. दिव्यत्व शक्ती यांनी युद्धाला सुरुवात केली पहिल्यांदा. त्यामुळे श्री परमेश्वरी सात शक्ती या दोन्ही शक्ती वेगवेगळ्या होऊन श्री मानव रूप घेऊन युद्ध करीत असताना श्री दिव्यत्व नव शक्ती यांच्याकडे श्री मायावी शक्ती अदृश्य होण्याची वेगवेगळे डावपेच निर्माण करण्याची शक्ती, या मायावी शक्तीचा वापर करून श्री दिव्यत्व नव शक्ती या युद्ध करीत असताना श्री परमेश्वरी सात शक्ती यांच्याकडे श्री मायावी शक्ती नसल्यामुळे त्यांचा वापर करता येत नसल्यामुळे या दोघांच्या शक्ती युद्धामध्ये श्री परमेश्वरी सात शक्ती यांचा पूर्णपणे पराभव झाला. म्हणजे दिव्यत्व नव शक्ती आणि परमेश्वरी सात शक्ती यांचं बरंच मोठं युद्ध झालं, पण दिव्यत्व शक्तीकडे मायावी शक्ती होती. मायावी शक्ती असल्यामुळे ते अदृश्य रूपात त्यांच्याबरोबर युद्ध करायचे, त्यामुळं परमेश्वरी शक्तीचं त्यांच्या पुढे काही चालत नव्हतं. मग त्याच्यात परमेश्वरी शक्तीचा पूर्ण पराभव झाला व श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी श्री दिव्यत्व नव शक्ती यांना शरण येऊन माफी मागितली. परमेश्वरी सात शक्तीनं काय केलं, शेवटी दिव्यत्व नव शक्ती त्यांच्या शरण आल्याने त्यांना माफी मागितली. आपला पूर्ण पराभव मान्य केलेला आहे. परमेश्वरी शक्तीने आपला पराभव मान्य केला. श्री परमेश्वरी सात शक्ती ह्या पूर्णपणे
हारल्या आहेत व श्री दिव्यत्व नवशक्ती या श्री मायावी शक्तीचा वापर केल्यामुळे या युद्धामध्ये जिंकलेले आहेत. दिव्यत्व शक्ती हे मायावी शक्तीचा वापर केल्यामुळे जिंकलेले आहेत आणि परमेश्वरी शक्ती या पूर्णपणे हारलेल्या आहेत. श्री परमेश्वरी सात शक्ती यांची या युद्धामध्ये बराच हानी नुकसान झालेली होती. दोन्ही शक्ती या एकमेकांच्या समोरासमोर येऊन श्री वीज या दिव्य विजेचे रूप घेऊन देखील त्यांनी युद्ध केलेले होते. वीज असते ना, आपण आकाशात बघतो, ते विजेचं रूप पण दोघांनी घेऊन युद्ध केलं. तरी देखील श्री परमेश्वरी शक्ती यांचा पूर्ण पराभव होऊन त्यांनी शरण येऊन माफी मागितल्यानंतर हे शक्ती युद्ध थांबलेले आहे. शेवटी कितीही झालं तरी परमेश्वरी शक्ती पराभव पत्करावा लागत होती. त्यांनी विजेचं रूप घेतलं, तरी देखील काय त्यांच्या पुढे त्यांचं चाललंच नाही, ते हारले. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी श्री मायावी शक्ती या शक्तीच्या मदतीमुळे या युद्धामध्ये श्री दिव्यत्व नवशक्ती हे काहीही निर्माण करून त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण करीत होते. दिव्यत्व शक्ती हे मायावी शक्तीच्या मदतीने अनेक अडचणी निर्माण करून यांच्यासमोर हे करत होते. श्री परमेश्वरी शक्ती यांना माघार घ्यावी लागत असल्यामुळे नाईलाजाने श्री परमेश्वरी सात शक्ती या शरण येऊन माफी मागून मगच हे युद्ध थांबवण्यात आलेले आहे. त्यांनी शेवटी माफी मागितली, पूर्ण शरण आले, माफी मागितली, मग युद्ध थांबलं. व कालांतराने त्यांनी ती विद्या शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. मग कालांतराने परमेश्वरी शक्तीने काय केलं, ही मायावी शक्ती तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलेली आहे परमेश्वरी शक्तीने. श्री दिव्यत्व नवशक्ती व श्री परमेश्वरी सात शक्ती या युद्ध संपल्यानंतर पुन्हा एकत्रित बसून चर्चा झाल्यानंतर व श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी या युद्धामध्ये सर्व 9 जणांनी एकसारखीच उत्तम कामगिरी करून युद्ध जिंकल्यामुळे त्यांनी 9 शक्ती मिळून आपला प्रमुख नेता हा निवडलेला आहे. मग ते दिव्यत्व नवशक्तींनी सगळ्यांनी एकसारखं कार्य करून ते युद्ध जिंकले. त्यामुळे त्यांनी आपला प्रमुख नेता कोण हा निवडलेला आहे. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी आपला जो प्रमुख नेता आहे त्याचे या सर्व 9 शक्तींनी पूर्ण ऐकावायचे व त्यांच्या आज्ञेत राहून ते सांगतील त्याप्रमाणे कार्य करायचे ठरलेले आहे. मग त्यांनी आपला नेता निवडायचा आणि ते सांगतील त्याप्रमाणे कार्य करायचं. त्याचप्रमाणे श्री परमेश्वरी सात शक्ती यांनी देखील त्यावेळी चर्चामध्ये आपला प्रमुख नेता निवडलेला आहे. परमेश्वरी शक्तीने पण 7 शक्तींनी 7 जणांमध्ये आपला नेता निवडलेला आहे, म्हणजे प्रमुख. व सर्व 7 शक्ती यांनी आपला प्रमुख नेता आहे त्याचे ऐकावायचे व त्याच्या पूर्ण आज्ञेत राहून ते सांगतील ते कार्य करावायचे असे ठरलेले आहे. मग ते परमेश्वरी शक्तींच्या मधला जो प्रमुख आहे ते सांगतील त्याप्रमाणे कार्य करायचं असं सगळ्यांचं ठरलं. या चर्चामध्ये श्री दिव्यत्व नवशक्ती व श्री परमेश्वरी सात शक्ती या दोघांनी आपले प्रमुख नेता हा निवडलेला आहे. तेव्हापासून श्री दिव्यत्व शक्ती व श्री परमेश्वरी शक्ती या दोन्ही शक्ती यांचे संबंध कायमस्वरूपी चांगले व व्यवस्थित राहिलेले आहेत. म्हणजे दिव्यत्व नवशक्ती यांनी पण आपला नेता निवडलाय आणि परमेश्वरी सात शक्ती यांनी पण आपला नेता निवडलाय. मग ते सांगल त्याप्रमाणे दोघेही काम करतात, त्यांचा नेता सांगल तसं. त्यामुळे मग त्यांची परत काय भांडणं, युद्ध झालेलं नाही, सगळं आपल्या शांततेत दोघांचं चालू राहिलं. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी ब्रह्मांड निर्माण करायचे व श्री परमेश्वरी सात शक्ती
त्यांनी शांत बसावायचे असे चर्चामध्ये ठरल्यानंतर श्री परमेश्वरी शक्ती यांनी शांत गप्प बसूनच श्री दिव्यत्व शक्ती यांना एक प्रकारे कोणताही त्रास अडचणी निर्माण न केल्यामुळे त्यांना एक प्रकारे मोठी मदत केलेली आहे. म्हणजे परमेश्वरी शक्ती शांत बसून राहिल्यामुळं दिव्यत्व शक्तीला त्यांची एक प्रकारची मदतच झाली. त्यांना कुठला काय त्रास अडचण त्यांनी केलेली नाही. श्री दिव्यत्व शक्ती यांनी सर्व चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रहाचे सर्व ग्रह संपूर्ण जीवसृष्टी निर्माण म्हणजे ब्रह्मांड निर्मिती पूर्ण होईपर्यंत शांत बसून राहिल्यामुळे श्री दिव्यत्व शक्ती यांना श्री परमेश्वरी शक्ती यांनी मोठी मदतच केलेली आहे. म्हणजे थोडक्यात ते जे शांत बसून राहिल्यामुळं दिव्यत्व शक्ती यांना एक प्रकारची त्यांची मदत झाली. श्री दिव्यत्व शक्ती यांनी संपूर्ण अर्धे ब्रह्मांड निर्मिती केली. सर्व पशु पक्षी प्राणी पंचमहाभूते म्हणजे संपूर्ण निसर्ग निर्मिती पूर्ण झाल्यानंतर सर्व सुरळीत नियमित होत असताना सर्वत्र निसर्ग आनंदित असताना अमावस्या पौर्णिमा दिवस रात्र उन्हाळा पावसाळा वनस्पती वगैरे सर्व सुरळीत व्यवस्थित होत चालू असताना व श्री दिव्यत्व शक्ती यांची सर्व दैवते व्यवस्थित सांभाळत असताना श्री परमेश्वरी सात शक्ती या दिव्यत्व यांच्या दैवतांना त्यांच्या शक्तींना चंद्र सूर्य पृथ्वी पशु पक्षी प्राणी वनस्पती या सर्वांना विनाकारण त्रास देऊ लागलेले होते. म्हणजे परत सगळं सुरळीत चाललेलं असताना त्या परमेश्वरी सात शक्ती परत त्रास द्यायला लागल्या. त्यांनी वातावरणामध्ये वेगवेगळे नवनवीन रोग राई पसरवू लागले. श्री दिव्यत्व शक्ती यांना सर्व प्रकारचा त्रास अडचणी निर्माण करू लागलेले होते. सर्वत्र सर्व जीवसृष्टीस निसर्गास उपद्रव देऊ लागलेले होते. हे सगळं शांत सुरळीत चालल्यानंतर परत परमेश्वरी शक्ती वेगवेगळे रोग निर्माण करून आजार निर्माण करून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. श्री दिव्यत्व शक्ती व श्री परमेश्वरी सात शक्ती हे सर्वजण पुन्हा एकत्रित जमलेले आहेत व मूळ सूर्य म्हणजे आपल्या सूर्याच्या वर हे सर्वजण हजर राहून या दोन्ही शक्तींचे म्हणजेच या दोन शक्तींचे जे प्रमुख नेता होता त्या दोन्ही नेत्यांच्या मध्ये बराच काळपर्यंत चर्चा वाटाघाटी झालेल्या आहेत. यासाठी श्री परमेश्वरी सात शक्ती व श्री दिव्यत्व शक्ती हे सर्वजण हजर राहून त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या मध्ये शांतपणे बराच काळ पर्यंत चर्चा व वाटाघाटी झालेल्या आहेत. मग श्री दिव्यत्व शक्ती आणि परमेश्वरी सात शक्ती यांचा जो नेता आहे हे सगळे आपल्या सूर्याच्या वर येऊन जमले आणि त्या दोन्ही नेत्यांनीच चर्चा केली आणि व्यवस्थित मार्ग काढून सर्वत्र वातावरण शांत निर्माण केलं. या दोन्हींनी मग ते सगळं शांत राहून आपण शांतता निर्माण केली. आता आपण थांबूया. श्री नाथेश्वर प्रसन्न आपल्या सूर्याच्या वर सगळे जमले आणि त्यांनी त्यांच्या नेत्यामध्ये चर्चा करून सगळी शांतता निर्माण केलेली आहे. आता झाला किती पानं झाल्या जास्त झालं.